महसूल विभाग याची वेगळी चौकशी करत आहेत का आणि कुठल्या कुठल्या दिशेने करत आहेत? आमचे विकास खारगे जे अप्पर मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे. समिती झाली आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्यामध्ये IGR आहेत, आमचे जमाबंदी आयुक्त आहेत, त्यानंतर IGR आहेत, त्यानंतर आमचे विभागीय आयुक्त पुणे आहेत. ही 5 सदस्यीय समिती आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण व्यवहार म्हणजे सरकारी जमिनीचा 7/12 बंद झाला, मग प्रॉपर्टी कार्ड झालं, प्रॉपर्टी कार्डवर सरकारचं नाव आहे आणि ते सर्व असताना त्या ठिकाणी जे काही तिथे उलाढाली झाल्या आहे त्याची सविस्तर चौकशी करून मग त्या ठिकाणी अंतिम निर्णय करू. दाखल झाले त्यामध्ये पार्थ पवारचं नाव नाही, यामुळे कुठेतरी विरोधकांनी प्रश्न उपस्थित. प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे. त्या कंपनीचे कोण कोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे, पण ऍक्च्युअली नोंदणी करताना रजिस्ट्रार समोर कोण कोण गेले होते त्याचे नाव आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. या सगळ्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर अजितदादांनी राजीनामा द्यावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते. ठीक आहे, पण अजितदादांनी स्पष्टता केली आहे की त्यांना फार त्या व्यवहाराचं माहिती नाही आहे. त्यामुळं आता त्या आरोपावर प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी येऊ द्यावी. चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल, त्यानंतर पुढची कारवाई करता येईल. मंत्र्यांच्या मुलांनी असं करू नये असं एक कान टोचलं एका प्रकारे अण्णा हजारेंनी, आणि याच्यात त्यांचे संस्कार पण दिसतात असं अण्णा हजारेंनी या संपूर्ण प्रकरणावर कान टोचलं. नाही, मला असं वाटतं की अण्णासाहेब किंवा अजून ज्यांनी विरोधी पक्षाने जे काही बोलले आहे आरोप प्रत्यारोपापेक्षा प्रायमरी जी आमच्याकडे रिपोर्ट होता, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या, कारवाई झाली, आता समिती नेमली आहे, त्यावर रिपोर्ट येईल आणि कारवाई होईल. त्यामुळे आरोप प्रत्यारोपापेक्षा वस्तुस्थिती काय याच्यावर जाऊ, चौकशी अंती आम्ही पूर्ण कारवाई करू. दादाच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची कंपनी, दारू कंपनी आहे असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दादांनी तिला मदत केला ती जे बोलणारे आहेत त्यांनीच आरोप सिद्ध करावे. मी त्यामध्ये काही ना बोललो आहे ना मी आहे. हेअरिंग जे आहे सर, जे हेअरिंग सुरू असतं तुमच्या खात्याअंतर्गत, त्या हेअरिंग मध्ये 10,000 पेक्षाही जास्त संख्या होती, आकडा जास्त म्हणू शकतो. त्या हेअरिंग मध्ये अशा पद्धतीनं अन्याय कोणावर होऊ नये आणि अशा पद्धतीने लोक येऊ नये. महसूल मंत्री म्हणून तुमच्याकडे किती हेअरिंग आहेत असे, आणि मंत्रालयामध्ये दररोज हेअरिंग होत असतात? मी महसूल मंत्री झालो तेव्हा 1912-13 पासून 13,000च्या वर हिअरिंग त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये पेंडिंग आहे. मी मंत्री झाल्यावर बऱ्यापैकी हिअरिंग राज्यमंत्र्याकडे दिल्या आहेत, काही हिअरिंग प्रधान सचिवाकडे दिल्या आहे, काही मी करतोय. मी मंत्री झाल्यानंतर जवळपास 1800 हिअरिंग मी पूर्ण केल्या आहे आणि जवळपास 700-800 क्लोज फॉर ऑर्डर केल्या आहेत. जवळपास माझा विचार आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्यामधल्या संपूर्ण हिअरिंग संपल्या पाहिजे. 12-13 पासून मंत्रालयात खेटा मारणारे जे लोक आहेत, छोट्या छोट्या कारणाकरता मंत्रालयाकडे हिअरिंग करता येतात आणि मॅक्झिमम लेवलला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक अदालती घेऊन त्याच ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे, हाही प्रश्न आहे. पुढच्या 3 वर्षात मात्र महसूल खात्यातल्या सर्व हिअरिंग संपेल असा आम्ही प्लॅनिंग केला आहे. पुण्याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतल तेजवानी एक नाव प्रामुख्याने समोर आलेले आहे. खरं तर ती सुनावणीला, म्हणजे हे संपूर्ण प्रकरण 2013 मध्ये महसूल विभागाकडे आलं होतं किंवा फेटा आलं होतं. त्यानंतर उच्च न्यायालयात सुद्धा याचिका झाली होती, ती पण फेट आली. त्यानंतर हे सगळं प्रकरण 2020 पर्यंत गेलं. की शीतल तेजवानी एक मोठा महत्वाचा फॅक्टर ठरताय संपूर्ण प्रकरणात, आणि तिने विक्री केली होती अजितदादांच्या मुलात. नाही, आता मी तेच सांगतो, कुणा कुणाचा काय रोल आहे. प्राथमिक दृष्ट्या जो आढळला त्याच्यावर आम्ही कारवाई केली. आता राहिला नंतरचा अंतिम चौकशी झाल्यावर बाकी कारवाई करू. अजितदादाच्या भूमिकेची चौकशी केली गेली नाही, अजितदादांनी स्पष्ट केलं आहे की त्यांनी याच्यापूर्वी जे काही त्यांना स्मेल आला होता की असं असं काही सुरू आहे, त्यावर त्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने काही करू नका. त्यांच्या बोलणं मी ऐकलं आहे. त्यामुळं मला यामध्ये काही अधिक बोलता येणार नाही, ते अजितदादांना सांगतील. पण मी एवढं सांगेल, आमची चौकशी समिती ही कोणालाही सोडणार नाही, कोणी चौकशीतून वाचणार नाही. 100% चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, चौकशी समिती झाली आहे आणि याचा अंतिम निर्णय आम्ही लवकर करू. सर हिंदी में बताइए, बिहार चुनाव में 52% के ऊपर वोटिंग हुआ है, नारंगी वर्सेस राहुल गांधी, जुबानी जंग चालू हो गई. राहुल गांधी ने आरोप लगाया इलेक्शन कमिश्नर पर कि संविधान के साथ छेड़छाड़ होगी. देखिए, राहुल गांधी का फेक नैरेटिव, झूठा नैरेटिव, झूठी बातें कहना भी जनता ने सुनना बंद कर दिया है.
बिहार में बहुत बड़ा विजय एनडीए का होगा। प्रशांत सर